सर्वप्रथम ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत, आदरणीय माननीय सिद्धार्थजी खरात साहेब, आदरणीय खरात साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय खरात साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करावं. करणारे नावाजलेले आणि समाजासाठी रस्त्यावर येऊन काम करणारी ही मंडळी आहे. आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब यांचा सत्कार आदरणीय माननीय सिद्धार्थजी भंडारे साहेब उपजिल्हाधिकारी पुणे यांचासुद्धा सत्कार स्वागत आदरणीय सतीश भाऊ पवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचणारे आदरणीय सिद्धार्थजी भंडारे साहेब फोटो काढताना थोडं एका साईडला उभं राहून जर फोटो काढलेत तर बरं होईल, कारण लाईव्ह प्रक्षेपण होत असताना ज्या मान्यवरांचा सत्कार होतोय ते मान्यवर दिसले पाहिजेत. सावित्रीबाई फुलेंच्या त्यागातून उभे राहिलेलं हे मातृ वैभव या जिल्ह्यामध्ये आज यांची कन्या ही या जिल्ह्याचं नेतृत्व बॉर्डरवर करते आहे. त्या माऊलीचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सावित्रीबाईंनी हा एकच प्रमुख उद्देश मूकनायक फाउंडेशनच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यामागे आहे. आदरणीय मेजर लक्ष्मणजी साळवे माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते यांनासुद्धा विनंती की त्यांनी सतीश भाऊ पवार यांच्या हस्ते या सत्काराचा स्वीकार करावा. केवळ सैन्यावरच लढून चालणार नाही, आमची लढाई आता अंतर्गतसुद्धा आहे, कारण संकट केवळ सैन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. देश अंतर्गतसुद्धा समाज अंतर्गतसुद्धा त्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे या माजी सैनिकांच्या माध्यमातून सुद्धा आणि समता सैनिक दलांची सलामी आपण बघितलीच, या सर्व सैनिकांच्या सन्मानात जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. परंतु व्यापक आंदोलन त्या संदर्भात उभं राहिलेलं नाही. अजूनही पुरातत्व खात्यानं तो स्तूप ताब्यात घेतलेला नाही आहे. त्या ठिकाणी जिगाव प्रकल्प उभा राहिला. पुण्याच्या डॉक्टर देवतारे यांनी त्या ठिकाणी जे उत्खनन केलं 2002 पासून 2006 पर्यंत झालेल्या या उत्खननामध्ये त्या सगळ्या वस्तू सापडल्या. एक 35 एकर जागेमध्ये असलेलं हे शहर आजही आमच्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. साचीच्या स्तूपासारखं भव्य स्तूप त्या ठिकाणी अस्तित्वात होता आणि आजही जमिनीच्या खाली ह्या वास्तू आहेत. आम्हाला जगासमोर ते मांडायचं आहे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा इतिहास जगासमोर येईल. कारण आज आपण इथं ज्या संख्येनं उपस्थित आहोत, ज्या पद्धतीनं हे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे, संपूर्ण जगामध्ये हे पाहिल्या जात आहे आणि पुरातत्व खात्याने याची दखल घ्यावी आणि शक्य तितक्या लवकर पुढल्या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळं जर त्या स्तूपाला अडचण होत असेल, त्या धरणाचं बॅकवॉटर त्या स्तूपापर्यंत पोहोचणार आहे आणि ते 35 एकर जागेत असलेलं आमचं भव्य शहर जे बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहे, मौर्य काळाशी संबंधित आहे, ज्याचं पूर्ण संशोधन झालेलं आहे आणि आज डेक्कन कॉलेजमध्ये याचे सगळे पुरावे ठेवलेले आहेत. ते पुरावे या धम्म परिषदेच्या माध्यमातून जगासमोर आले पाहिजेत आणि इथं उपस्थित असलेल्या धम्म उपासक आणि उपासिकांनी ही धम्म परिषद संपल्यानंतर इथून जाताना आदरणीय भिक्खू संघांच्या माध्यमातून जे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे, त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांचा साथ सहयोग मिळेल आणि ते आंदोलन यशस्वी होईल. आणि सम्राट अशोकांनी बांधलेला केवळ तो एक स्तूप नाही, तर अशी 34 ठिकाणं आमच्या जिल्ह्यामध्ये ऑन रेकॉर्ड आहेत. आजही इंग्रजांच्या गॅझेटमध्ये या सगळ्या वास्तूंचे पुरावे आहेत. गरज आहे ती सर्व धम्म बांधवांना, उपासक उपासिकांना ह्या गोष्टी समजण्याची. हे सत्य जर समजलं तर ते सत्य आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण केवळ सत्य समजून उपयोग नसतो, कारण आमच्यापर्यंत एकच गोष्ट पोहोचली, सत्यमेव जयते. मित्रांनो, जो विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे, आदरणीय भिक्खू संघाच्या माध्यमातून या विषयाच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं जे आंदोलन या ठिकाणी उभं करायचं आहे, त्या आंदोलनाचा एक भाग आपण होणार आहोत. केवळ या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्ही भिक्खू संघांना मानवंदना दिली, या ठिकाणी माजी सैनिक सुद्धा उपस्थित आहेत, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत, बौद्ध महासभेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आणि या चळवळीत काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे
कुठल्या संघटनेचा विषय नाही, तर आम्ही ज्या धम्माचे पाईक आहोत आणि ज्या विचारानं खऱ्या अर्थानं आम्ही धम्म अनुसरतो, त्या धम्माचं अस्तित्व आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते अस्तित्व आम्हाला जगापर्यंत पोहोचवायचं आहे. कारण 2006 साली जेव्हा या उत्खननाचे रिपोर्ट्स आले, त्यानंतर अगदी सुनियोजित पद्धतीनं 2008 साली ना हरकत प्रमाणपत्र देऊन जिगाव प्रकल्पाचं काम सुरू केलं गेलं. म्हणजे आज आम्ही पूर्ण भारतातील धम्माचं अस्तित्व बघितलं तर नागार्जुन कुंडासारख्या ठिकाणी जिथं मोठमोठे स्तूप आणि चैत्य यांनी धरणामध्ये घातले, तेच षडयंत्र बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भाने होते आहे. आज आम्ही विहारांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करतो, परंतु जे स्तूप तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीवर असलेलं स्तूप ज्या भोनच्या मातीमध्ये आहे, ते वाचवण्यासाठी मात्र व्यापक प्रमाणात आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि आज या धम्मपीठावरून खऱ्या अर्थानं आदरणीय भंतेंच्या उपस्थितीमध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब, सहसचिव बंदरे व गृह विभाग मंत्रालय मुंबई यांचं आगमन झालेलं आहे. मी खरात साहेबांना विनंती करतो की त्यांनी धम्मपीठावर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आदरणीय खरात साहेब, खरात साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपस्थितांना विनंती करतो की एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या खरात साहेबांचं या ठिकाणी स्वागत व्हावं. आपल्या समाजामधून मंत्रालयापर्यंत पोचलेले आदरणीय सिद्धार्थ खरात साहेब केवळ अधिकारी म्हणूनच नाही, तर सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचं मोठं योगदान आहे. जो विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे, भोंडच्या संदर्भानं ज्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही डॉक्युमेंटरी बनवली, त्यावेळेस पुरुषोत्तम बोर्डे साहेब आमच्यासोबत उपस्थित होते आणि आदरणीय खरात साहेब त्यावेळेस अर्धा तास आमच्याशी फोनवर बोलले होते आणि हा विषय खऱ्या अर्थानं रेटून धरण्याचं काम आदरणीय सिद्धार्थ खरात साहेबांनी त्यावेळेस केलं होतं. आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या विषयाला या ठिकाणी विराम देतो. आपला जास्त वेळ या ठिकाणी न घेता आपला ठरलेला जो नियोजित कार्यक्रम आहे, आदरणीय भिक्खूगणांचं भोजन होईपर्यंत आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी मंचकावर उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मूकनायक फाउंडेशन बुलढाणाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि ज्यांच्या नेतृत्वात ही धम्मपरिषद होते आहे, या सत्कार समारंभाचं आयोजन या ठिकाणी आपण करतो आहोत, तर याची भूमिका मांडण्यासाठी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय सतीश भाऊ पवार, अध्यक्ष मूकनायक फाउंडेशन बुलढाणा यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी या सत्कार समारंभाचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं, ती भूमिका मांडावी. विश्व शांती सेनानी, करुणेचा महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा बहुजन विचारधारेच्या मालिकेतील ते सर्व महापुरुष ज्यांच्या त्याग समर्पणामुळे आम्ही सर्व इथपर्यंत पोहोचलो, त्या सर्व महान महापुरुषांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित मंत्रालयीन सचिव तथा उत्तम प्रशासक व ज्यांची सामाजिक बांधिलकी आम्ही सदैव ऐकून आहोत. साहेब, मी बऱ्याच वर्षापासून आपणास फॉलो करत आहे. आपला सिंदखेड राजाला कॉलेजच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता, तिथे मी येऊन आपणास भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अमरावतीला आपली भेट झाली होती, परंतु काही कारणास्तव, काही तांत्रिक अडचणी म्हणा किंवा आपला सुसंवाद झाला नाही, त्यामुळे आपले काही विषय पुढे गेले नाही. त्यामुळे म्हणलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं का भिन्न आपण ती पुसटची रेषा बाजूला करून आपण पुन्हा भेटूया, असे आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब, तसेच आमच्या खऱ्या अर्थानं पंचक्रोशीतील मातीचं नाव जर महाराष्ट्रामध्ये नेलं असेल, पंचक्रोशी म्हणते बरं का, म्हणजेच आमचं डोंगर खंडाळा, आमचे युवकांचे यूथ आयकॉन आदरणीय डेप्युटी कलेक्टर माननीय सिद्धार्थजी भंडारे साहेब आणि
आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, खऱ्या अर्थानं साहित्य चळवळ काय असते, ती कशी असावी, त्यामध्ये समाजाला काय दिशा द्यावी, त्या साहित्याला खऱ्या अर्थानं ती धार देणारे, तसेच ज्यांच्याकडे पाहताना ते पुरुष जरी असले तरी मायेचा वात्सल्याचा गंध येतो, असे आमचे आदर्शवत पितृतुल्य नारायणजी येळगावकर साहेब, तसेच आमचे ज्यांनी पूर्ण हयात भारतीय सैन्यामध्ये घातली व त्यानंतर महसूलमध्ये आता परत नव्याने जॉईन झाले. असं म्हणतात की सैन्यातला माणूस हा मातीत जाईपर्यंत थकत नसतो, असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि नुसतं बोलण्यातूनच नाही तर त्यांच्या कृत्यातून त्यांनी समग्र बुलढाण्याच्या समाजासमोर एक आदर्श उभा केला. सर, इथे खेदाने सांगावंसं वाटते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस पक्ष संघटना चळवळीचा विषय येतो त्यावेळेस ज्या बाबासाहेबांना दिसल्या नाही अशा काही जाती उपजाती इथल्या काही महापुरुषांना दिसतात, ज्यांनी फार मोठे गतिरोधक समाजासमोर विकासाच्या मध्ये उभे केले आहेत. परंतु त्या सर्व बाबींना छेद देऊन या पोट जातींचं ध्रुवीकरण कसं करावं हे आपल्या कृत्यातून दाखवून दिलं व आपल्या मुलाचा आदर्श विवाह केला, असे आमचे मित्र आदरणीय लक्ष्मणजी साळवे साहेब. तसेच आम्ही पाहत आहोत एकंदरीत बाबासाहेबांची जयंती म्हटलं की आता विचारवंतांना तिथे थारा नाही, शिवजयंती म्हटलं की विचारवंतांना थारा नाही, डीजेमय हे सर्व वातावरण झालेलं आहे. माझा डीजेला 100% विरोध आहे असं म्हणता येणार नाही, तर मला युवक बहिष्कृत करून टाकतील, संध्याकाळी ठराव पास करतील की आता सतीश पवार आमचा राहिला नाही. परंतु कळत न कळत या आवाजामध्ये, या गोंधळामध्ये, या जल्लोषामध्ये आमच्यातल्या वैचारिक लिडरशिप आम्ही बाजूला टाकतो की काय, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे. परंतु या सगळ्यांच्या मागे जाऊन ज्यावेळेस आम्ही विचार केला की खरं कारण काय होत आहे, तर सुशिक्षित मुलांचे बेरोजगारीचे प्रश्न या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत आणि त्यांना पाहिजे तसा सूर गवसला नाही. म्हणून प्रस्थापितांच्या देणगीवर, प्रस्थापितांच्या योगदानावर या ठिकाणी जे काही प्रोग्राम राबवले जातात आणि हे थिरकतात, त्यामुळे आपण पर्यायी व्यवस्था उभी केली पाहिजे. आणि त्या पर्यायी व्यवस्थेचं या जिल्ह्यातलं उद्योजक क्षेत्रातलं एक मोठं नाव अमोलजी हिरोळे साहेब आणि त्यांचे सुपुत्र उद्योजक क्षेत्रातलं, ज्यांचं आज आपण जर पाहिलं समृद्धी हायवे असो किंवा बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही परिसर असो, असं शहर नाही त्या ठिकाणी अमोल हिरोळेचं किंवा त्यांच्या सुपुत्राचं नाव नाही. आणि आता नुकतंच त्यांनी हॉटेलिंग व्यवसायामध्ये सुद्धा पदार्पण केलेलं आहे आणि एक मोठी समाजाची ॲसेट म्हणून समाजासमोर एक आदर्श उभा केलेला आहे. त्यांच्या रूपाने समाजातील मुलांना एक उद्योजक व्यवसायामध्ये झेप घेण्याची दिशा मिळावी असं एक मॉडेल या जिल्ह्यामध्ये आहे, असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर अर्चित हिरोळे साहेब. तसेच आमच्या भगिनी, धम्म भगिनी ज्या सैन्यामध्ये कार्यरत आहेत, आज काही कारणास्तव त्यांना सुट्टी मिळाली नाही. फोनवर त्यांचं बोलणं झालं तर म्हणलं, दादा मला माफ करा, या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहिले असते, परंतु माझ्या ड्युटी लागलेल्या आहेत आणि दुसऱ्या वेळेस मात्र मी आवर्जून उपस्थित राहील, परंतु माझ्या वतीनं माझ्या आईला मी तुमच्याकडे पाठवतो. अशा सेवेत असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केलं, अशा आमच्या भगिनी कॅप्टन मोनिका साळवे, DYSP CRPF, या सर्वांना, तसेच उपस्थित जिल्हाभरातून तसे जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी काही धम्म बांधव उपस्थित झालेले आहेत, या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा जय भीम. आम्ही गेल्या 2 वर्षापासून या बुलढाणा या ऐतिहासिक शहरामध्ये खरं पाहिलं तर मी गेल्या काही दिवसापासूनचे जे बुद्ध इतिहासाचे जे संशोधक आहे आदरणीय अजय पडघान सर, मागे तुमचा आणि त्यांचा खरा साहेब संपर्क आला होता, आपणास आठवत असेल, आपण बोनला भेटही दिली होती, काही डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केली होती. पुढे नंतर त्याचं काय झालं मला पुरेशी कल्पना नाही, परंतु ज्यांनी हे पूर्ण साहित्य विथ एव्हिडन्स पुराव्यानिशी जतन केलंय असे पडघान सर यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की हा जो बुलढाणा आहे हा खऱ्या अर्थाने बुलढाणा नसून हा बुद्ध ठाणा आहे आणि या बुद्ध ठाण्यामध्ये बुद्धांचं अस्तित्व लोकसंख्येच्या तुलनेत जर पाहिलं तर किमान 3 आमदार, 1 खासदार आणि 1
शिक्षक पदवीधर संघाचा सुद्धा आमदार एवढे सगळे निवडून आणण्याची ताकद एकट्या बुलढाण्यामध्ये आहे, केवळ बौद्धांनी बौद्धाला मत दिल्याच्या ताकदीवर. बघा, मी थोडासा संकुचित होत आहे, परंतु ही बौद्ध धम्म परिषद असल्या कारणाने बुद्धिस्ट वेलफेअर याच्यावर माझं बोलणं जास्त आवश्यक आहे. कदाचित आपण सगळे बोलणार नाही, काही मर्यादा आहेत, काही आचारसंहिता आहेत, परंतु मला बोलल्याशिवाय पर्याय नाही, कारण मी स्वतःहून हा खरतड प्रवास निवडलेला आहे. या रस्त्याने जायचं आहे, बऱ्याचशा टीका टिप्पणीचा सामना करायचा आहे आणि निवडलाय तो मागे फिरण्यासाठी नाही. त्यामुळे काही बाबी मला तुमच्या समोर टाकावं लागणार आहेत. संध्याकाळी सगळे रेकॉर्ड मी आपल्याकडे देईल की साहेब गावानिहाय, पंचायत समिती सर्कलनिहाय, जिल्हा परिषद सर्कलनिहाय, इथल्या विधानसभेच्या मतदारसंघानिहाय आपल्या लोकांची इथली लोकसंख्या कशी आहे. त्यानंतर एक दुसरी गोष्ट की हे जिल्ह्याचं शहराचं ठिकाण असताना, जिल्ह्याचं मुख्यालय असताना जवळपास या शहरामध्ये 2 ते 2.5% लोक असे आहेत की ज्यांची इथल्या मतदार यादीत सुद्धा नावं नाहीत. बघा, मागच्या वेळेत सुंदरखेड ग्रामपंचायतला आम्ही निवडणूक लढली. सुंदरखेड ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढताना 84 मतांनी फक्त आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, जे बुलढाण्याच्या राजकारणाचं प्रवेशद्वार आहे तिथे 84 मतांनी. आणि दुर्दैव असं की तिथं 1600 मतदार असे सापडले ज्यांचं मतदार यादीत नाव नाही. काही बाबीवर आम्हाला काम करावं लागेल. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनाचा आहे, त्यासाठी आम्हाला मायक्रो प्लॅनिंग करून थोडं समोर निघावं लागेल. म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की या ठिकाणी ही सुशिक्षितांची वसाहत आहे. जरी बाहेरच्या जिल्ह्यातून आले तरी हा जिल्हा एक बुद्धांचा, बुद्धिस्ट कल्चरचा ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. आपण सर्वांनी या व्यवस्थेच्या परिवर्तनामध्ये माझ्या व इतर लढाऊ जे काही कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करत आहे सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आपण या ठिकाणी साथ सहकार्य द्यावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. आणि खऱ्या अर्थाने हा पडघाण सरांच्या सांगण्याप्रमाणे हा बुद्ध ठाणा आपण येत्या काही काळामध्ये आपल्या समाजाला बहाल करावा, तर इथे काहीतरी क्रांती होईल. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपणा सगळ्यांना 24 तास ज्यांची प्रेरणा असते असे आपले सर्वांचे प्रेरणास्त्रोत महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्माजी फुले आणि या महाराष्ट्राला नवीन दिशा दर्शवण्यासाठी आपणा सगळ्यांना ज्यांनी प्रेरणा दिली, आपल्याला जो काही पुढे जाण्याचा मार्ग दाखवला, त्या सगळ्या थोर महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या मूकनायक संस्थेच्या वतीनं हा जो धम्म परिषदेचा, जागतिक धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये आंबेडकरी आणि बौद्ध समाजाला मानाचं आणि उंची प्राप्त करून देणारे जे काही सन्माननीय सदस्य आपल्याला वाटतात, त्या सगळ्यांचा यथोचित सन्मान करण्याचा देखील कार्यक्रम आपण आपल्या या संघटनेच्या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि मित्र नारायणराव जाधव येळगावकर साहेब, आता प्रशासनात नव्यानंच नुकतेच सिताऱ्याप्रमाणे चमकणारे या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमचे मित्र, माझे धाकटे बंधू, माझेच नावकरी सिद्धार्थ भंडारे साहेब, यानंतर उद्योगपती अमोल हिरोळे यांचे चिरंजीव अर्चित हिरोळे साहेब, मेजर साळवे साहेब, कॅप्टन मोनिका साळवे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्यांच्या मातोश्री साळवे मॅडम, आणि ज्यांनी या ठिकाणी निवेदन केलं ते पडघाणजी, डॉक्टर हिरे साहेब, आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आवर्जून फोन केला आणि या कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली, ते मूकनायकचे संस्थापक अध्यक्ष आणि नव्या दमाचे, नवीन क्षेत्रात नव्यानं आवेगानं येणारे
सतीश पवारजी, आणि ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला सतीश आणि तुमच्या टीमनं, तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून भरभरून कौतुक करतो, आनंद व्यक्त करतो. इतका मोठा कार्यक्रम, इतका मोठा स्टेज, इतका मोठा मंडप, इतकी मोठी तयारी आणि इतकं मोठं भव्यता तुम्ही या कार्यक्रमाला आणून दिली. मला वाटतंय इतकी भव्यता मी गेल्या अनेक वर्षापासून बुलढाण्यामध्ये पाहिलेली नाही. त्यामुळं मी तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो, अभिनंदनही करतो. या ठिकाणी खरं तर धम्म परिषदेचा कार्यक्रम आहे. बौद्ध समाजाला बुद्धांचे विचार आचरणात आणण्यासाठीचा हा उपक्रम आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे जे आदरणीय भंते गण आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बुद्धाच्या मार्गाने जाण्यासाठी आणि आपली आध्यात्मिक उंची मिळवण्यासाठी भिक्खूगण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, केलं असेल आणि करणारही आहेत. परंतु त्याचबरोबर बौद्धाचा जो मार्ग आहे, बुद्धाचा जो मार्ग आहे, त्या मार्गानं अनुकरण करणारे समाजात जे काही दीपस्तंभ आहेत त्या दीपस्तंभाला समोर ठेवून तुम्ही आमचा सगळ्यांचा सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. खरं तर सतीशचा जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की मी तुमचं सत्कार करू इच्छितो. मित्रांनो, सत्कार वगैरे करून घ्यायला आम्हाला काही फारशी इच्छा नसते आणि कोणी सत्कार करणार आहे आणि सत्कारासाठी जावं अशा या पातळीवर आम्ही आता राहिलेलो नाही. सत्काराच्या पार पलीकडे गेलेलो आहे. पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ते धम्म परिषदेचा पण मेळावा आहे. जेव्हा त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस मात्र मी विचार केला, ज्या ठिकाणी समाजाच्या भल्याचा विचार होणार आहे, ज्या ठिकाणी समाजाने पुढे कसं जावं, बौद्धांनी पुढे कसं जावं, आंबेडकरवादी समाजाने पुढे कशी मार्गक्रमण करावं या संदर्भात जेथे छोटे असेल मोठे असेल कार्यक्रम असतील त्या ठिकाणी मला बोलवलं तरी मी जातो आणि नाही बोलवलं तरी मी जातो. आणि म्हणून तुम्ही हा जो कार्यक्रम जो काही आपल्या भविष्याच्या चिंतनाचा हाती घेतलेला आहे, मंथनाचा हाती घेतलेला आहे, सतीशजी आणि तुमच्या टीमला मी खऱ्या अर्थानं खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. मित्रांनो, हा सत्कार समारंभाला ॲक्च्युली मी उत्तर देण्यासाठी उभा आहे. खरं तर इथे बरेच लोक बसलेले असतील की त्यांना असं वाटावं की जर आपण समाजाचं चांगलं काम केलं तर तुमचाही सत्कार होतो. खरी गोष्ट, इथे युवक असतील, बहुतेक बरेचसे युवकही असतील, त्यांना असं वाटणं साहजिक आहे आणि ती गोष्टही खरीच आहे. परंतु इथे बसलेले जे मान्यवर आहेत त्यांनी आमचा सत्कार आहे म्हणून कोणीही काम केलेलं नाही. लक्षात घ्या, आपण जे काही काम करतो त्याची समाज कुठेतरी नोंद घेतो हे आजच्या कार्यक्रमावरून दिसत येतो. बंधूंनो, गेल्या 20-25 वर्षापासून मी मंत्रालयात प्रशासनात असलो तरी वारंवार माझ्या गावाकडे, आपल्या भागाकडे, आपल्या समाजाकडे मी वरचे वर येतो. माझा जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार हा शक्यतोवर मुंबई सोडून कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मी असतो. हे वेळ आहे, हे वेळ माणसाच्या रक्तात असावं लागतं आणि हे वेळ आपण पाळलं पाहिजे. मोठा झालेला मनुष्य पुन्हा समाजाकडे जात नाही ही आपली सगळ्यांची खंत आहे. आणि बंधूंनो, आपण यासाठीच वेगळे आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत. आम्ही सकाळीच चर्चा करत होतो, आंबेडकरी समाज इतर समाजापेक्षा वेगळा. याचं कारण असं आहे की आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालतो. लोक असं म्हणतात की एखादा महापुरुष मृत्यू पावला तरी त्याचे विचार अजरामर असतात. हे सत्य नाही आहे. एखादा महापुरुषांचा जर निधन झालं तर त्याचे विचारही मरतात आणि हे साक्षात आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, महापुरुष असतात, खूप टॉवरिंग पर्सनॅलिटी असतात, खूप काम करतात. परंतु त्या महापुरुषाला जर त्यांच्या विचाराचे वाहक मिळाले नाहीत, पाईक मिळाले नाहीत, तर तो महापुरुषाच्या बरोबर त्याचे विचारही मरतात. असे अनेक उदाहरणं आपल्याकडे दिसून येतात. परंतु बाबासाहेबांचं आणि त्यांच्या विचाराचं असं झालंय का? असं झालंय का? नाही झालं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे वाहक तुम्ही आणि आम्ही प्रखरपणानं काम करतोय. आणि जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक असतील
तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची चळवळ जी आहे ती अशीच गतिमान होणार आहे. आणि आता तर आपण बघत असाल की आंबेडकर डेड इज मोर डेंजरस दॅन आंबेडकर लाईव्ह. हे मंजूर आहे का तुम्हाला? बरेच लोक असं म्हणतात की बाबासाहेब मेले म्हणजे संपलं. असं नाही झालं मित्रांनो, फार गंभीर झालंय. मी देशामध्ये अनेक कारणास्तव फिरलो. उत्तर प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, इकडं हिमाचल प्रदेश असेल, तिकडं वेस्ट बेंगॉल असेल, नॉर्थ ईस्टर्नचे सगळे ते अरुणाचल प्रदेश असतील, त्या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्या ठिकाणचा तरुण युवक डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल कुतूहलाने विचारत करतो. आपण जर का महाराष्ट्रातून आलो असं म्हटलं की ते विचारतात की यू आर फ्रॉम द लँड ऑफ बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ते अक्षरशः आपल्याला आपला मान आणि सन्मान आणि सत्कार करतात. आणि सगळी मंडळी, सगळी तरुण मंडळी, सगळे आदिवासी असतील, अनेक जाती धर्माची असतील, ती सगळी लोक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला फॉलोअप करतायत. बाबासाहेब आंबेडकर हे अस्मितेचं दुसरं नाव आहे. बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन बाबासाहेब आंबेडकर लाईव्ह. जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मृत झालेले, निधन पावलेले बाबासाहेब आंबेडकर हे खूप डेंजरस आणि खूप झपाट्यानं फैलावत आहेत. बंधूंनो, ही जी चळवळ आहे ही आपली अशी चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि आपण गेल्या 70 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर खूप वेगाने पुढे आलेले आहोत. लोक मित्रांनो आपल्याला सांगतात काळजी करू नका, कारण बरीच लोक जी चर्चा करतात, नाराज होतात आणि खंत व्यक्त करतात की आपल्या चळवळीचं काही खरं नाही. असं नाही आहे. तुम्ही 70 वर्षापूर्वीचा आपला शिक्षणाचा टक्का आणि आताचा शिक्षणाचा टक्का, 70 वर्षापूर्वीची आपली आर्थिक परिस्थिती आणि आजची आपली आर्थिक परिस्थिती, 70 वर्षापूर्वी आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि आपण त्यावर केलेली मात, आपल्याला मिळणारा सपोर्ट हे लक्षात घ्या. आणि आपल्यातले अनेक लोक हे आज विविध क्षेत्रामध्ये पादाक्रांत होऊन अनेक प्रकारचं काम करतायत. हे आपल्याला माहिती आहे की काही लोक समाजाची उंची वाढवतात. बरोबर आहे ना मित्रांनो? काही लोक समाजाची उंची वाढवतात तर काही लोक समाजाची उंची सुद्धा कमी करतात. आणि म्हणून ही समाजाची उंची कोण कमी करतं? की जे आचरण करत नाही, जे त्रिशरण पंचशिला म्हणतात आणि व्यसनाधी नसतात. जी लोक जे करायला नाही पाहिजे ते करतात आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ज्या गोष्टी चोरी करणार, लबाडी करणार, फालतूपणा करणार आणि ते लोक चळवळ आपल्याला सांगतील तर हे समाजाची उंची वाढवतील का? नाही. परंतु काही लोक निश्चितपणानं आपल्या आचरणानं, आपल्या विचारानं, आपल्या प्रगतीनं, आपल्या बोलण्यानं, आपल्या शिक्षणानं, आपल्या व्यक्तिमत्वानं समाजाची उंची वाढवत असतात. आणि समाजाची उंची वाढवणाऱ्या अशा माणसांची संख्या आपल्याला जास्त करायची आणि त्यातलाच हा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय. म्हणून जसं आपल्याला माहिती आहे की अग्रवाल समाज असेल, मारवाडी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, यांच्या काही आयडेंटिटीज आहेत. अग्रवाल समाज, मारवाडी समाज काय करतो? तो आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असतो. एखादा मनुष्य मागं जरी पडत असेल तर त्याला ते हात देऊन पुढे आणतात आणि या देशाला उभं करण्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खरंच तो समाज एक प्रकारचं चांगली काम करतोय. हा त्यांनी आयडेंटिटी इस्टॅब्लिश केलेली आहे. ब्राह्मण समाजाची सुद्धा एक आयडेंटिटी झालेली आहे. काय आयडेंटिटी आहे त्यांची? बुद्धिमत्ता, इंटेलेक्च्युअल आहे. जे काही साध्य करायचं आहे ते ध्येयानं, धोरणानं, शांततेने, गोड बोलून अचीव करतात. बरोबर आहे? हे पटतंय का तुम्हाला? आपण निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा करायला आम्ही आलोच नाही आणि आपण करू पण नाही ना, आपला वेळ पण घालू नये. जे चांगले गुण आहेत ते आपण घेऊया आणि तशा प्रकारचे हा प्रत्येक समाजाची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी जर विचारात घेतली तर आपली आयडेंटिटी काय बरं असेल? आपली आयडेंटिटी काय बरं असली पाहिजे? मला असं वाटतं, मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणी सांगू शकाल की आपली आयडेंटिटी असे की बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध. आपली आयडेंटिटी अशी असणार आहे, असली पाहिजे. ती चालली आहे पण ती शिक्षण, उच्च शिक्षण. मान्य? शिक्षण आणि उच्च शिक्षण हा आपला पहिला अजेंडा आहे. बरोबर आहे? दुसरा, शिक्षण आणि उच्च शिक्षणाबरोबर नोकरी हासिल करणे, व्यवसायाला लागणे हा पहिला अजेंडा आहे. त्याचबरोबर दुसरा अजेंडा काय आपला? स्वाभिमान.
बरोबर आहे. स्वाभिमान विकून आंबेडकरी समाज बोलू शकतो कोणी मी आंबेडकरवादी आणि मला स्वाभिमानच नाही, असं झालंय का हो? आपल्या चळवळीमध्ये स्वाभिमान विकणारा आंबेडकरी मनुष्य होऊच शकत नाही. म्हणून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रगती, आर्थिक प्रगती आणि स्वाभिमान, आणि याच्याबरोबर आणखी तिसरा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे की जो कमी आपल्यामध्ये आणि जो सतीश आणि या लोकांनी घेतलाय तो म्हणजे धम्माचरण. ह्या 3 चाकावरतीच आपला समाज पुढे जाणार आहे आणि जातो आहे. 70 वर्षामध्ये आपण जी काही प्रगती केली आहे त्याचं कारणच मुळात हे आहे. बाकी अन्य समाजाला आरक्षण आहेत ना, लोक आपल्याला म्हणतात की आरक्षणामुळे ही लोक पुढे गेली आहे. हे खरं वाटतं का हो तुम्हाला? आरक्षणामुळे फायदा झाला ही गोष्ट आहे, आरक्षणाने आपण नोकऱ्या मिळवल्या वगैरे वगैरे झालं, पण आरक्षणच हे आहे का आपल्या प्रगतीचं कारण? नाही. आरक्षणाबरोबर आपण शिक्षित असतो, आरक्षणाबरोबर आपण स्वाभिमानी असतो आणि आरक्षणाबरोबरच आपण आचरणामध्ये वेगळे दिसतो. म्हणून आजच्या या ज्या कार्यक्रमाचं जे फलित आहे, मला असं वाटतं आपण घरी जाताना सगळ्यांनी विचार करायचा की इथून जाताना आपण आपलं चारित्र्य, ज्याच्याकडे चारित्र्य आहे तो चारित्र्याची गोष्ट करणार आहे, बरोबर आहे. ज्याच्याकडे चारित्र्य नाही आणि तो म्हणणार आहे का हो की जरा चारित्र्य चांगलं ठेवा, तुमचं चारित्र्य चांगलं ठेवा. जो दारू पित नाही तोच म्हणणार की तुम्ही दारू पिऊ नका म्हणून, असंच म्हणेल ना. जो दारू पितो प्रचंड, संध्याकाळी त्याची शुद्ध नसते आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की दारू पिणं योग्य नाही, दारू पिऊ नये, हे ऐकाल तुम्ही. मग आचरण आपलं चांगलं पाहिजे, म्हणून ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्यांनी चारित्र्यावरती बोललं पाहिजे. जो व्यसनाधीन नाही त्यांनी हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांना आपण परावृत्त करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, खूप विषय आहे. मी ताडशिवणी या भागामध्ये, या गावामध्ये, दुर्गम खेड्यामध्ये जन्माला आलेलो आहे, बुलढाण्यामध्ये, सिंदखेडाच्यामध्ये. काही नव्हतं हो, काहीच नव्हतं. दारिद्र्य आणि गरिबी तुम्हाला आणि मला आपल्याला 5वीला पुजलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये आपण जन्माला आलो, संघर्ष करत आपण शिक्षण घेतलं. गेल्या 30 वर्षापासून मी शासनात सेवा करतोय. पोलीस अधिकारी होऊन अनेक काही पदं सोडून मी मंत्रालयात पोचलो. आपल्या भागातला दारिद्र्यात असलेला परंतु आंबेडकरी गाणं भजन हे माझ्या घरात होतं. माझ्या आईनी वडिलांनी मला ते गाणं आणि भजनाच्यातून मला बाबासाहेब आंबेडकर कळले, चळवळ कळले आणि त्या दिशेनं आम्ही जे जात निघालो, आपण सगळेच जात निघालो आणि तिथपर्यंत आज मंत्रालयात पोचलो. मी माझा प्रशासनातला अधिकारी म्हणून जेव्हा सन्मान करतात तेव्हा मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतोय, अन्यथा मी माझ्याबद्दल कधीच काही बोलतच नाही. तर गेल्या 30 वर्षापासनं मी मंत्रालयात काम करतो आहे. 15 ते 17 वर्ष त्यापैकी मी विविध खात्याच्या मंत्र्यांच्याकडेच राहिलेलो आहे आणि मी मंत्र्यांच्याकडे नाही असं झालंच नाही आणि मी राहिलो तर मला ते राहूच देत नाही. त्यामुळं मंत्री मला पटकन उचलतात. एवढी ख्याती, एवढं काम, चांगलं काम मी केलं असल्यामुळे मला ते सोडतच नाही. अनेक विभागाचा अनुभव, प्रचंड अनुभव आहे. दुसरं असं की जे काम आहे ते मी व्यवस्थित करतो नव्हे, अतिशय चांगलं करतो, म्हणूनच मी गावाकडे येतो. म्हणजे तिकडे माझ्या पायात बेड्या आहेत, तिकडं मला काम जमत नाही आणि तिकडं आपलं काही जमत नाही म्हणून इकडे चला, हे करता येत नाही. असं मित्रांनो, तिकडे अर्धवट आणि इकडे परिपूर्ण असं व्यक्तिमत्व घडत नाही. एखादा मनुष्याला परिपूर्ण राहण्याची सवय लागली, तो तिथेही परिपूर्ण राहतो, घरातही परिपूर्ण असतो, आचरणातही परिपूर्ण असतो. तिकडे चारित्र्य चांगलं असतं, व्यक्तिगत चारित्र्य चांगलं असतं आणि समाजाच्या चारित्र्याबद्दलही तो बोलतो. म्हणून बंधूंनो, बोलण्यासारखं खूप आहे. म्हणून आपण स्वतःचं चारित्र्य, स्वतःचं उंची, स्वतःचं शिक्षण सगळं आपण वाढवूया आणि आपल्याबरोबरच आपल्या समाजातल्या अनेक लोकांना आपण पुढाकार घेऊन जायचे. इतर समाजातली सकाळी बोलले होते की लोक मागे वळून पाहत नाहीत. हा मी तो मुद्दा मगाशी बोलला की आपण केवळ आरक्षणानेच पुढे गेलेलो नाही, तर आपल्याकडे स्वाभिमान, शिक्षण आणि धम्माचरण हे गुण असल्यामुळे आपण जोरात जातोय. अन्यच्या बाबतीत असं होत नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण असून सुद्धा ते वेगळे दिसतात, आपण वेगळे दिसतो. आपल्याकडे एक कविता होती बघा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तयात एक.
आपण सगळे वेडे होतो, त्याच्यात आपण स्वतःला कुरूप समजत होतो, अडाणी समजत होतो. एके दिनी परंतु पिलास त्या कळाले, बरोबर, एके दिनी परंतु पिलास त्या कळाले, वाऱ्या सवे तयाचे भय उडून गेले. काय झाले? भय विडून गेले. आणि त्यांनी एक दिवस त्या पाण्यात पाहिलं आणि त्याला कळलं, त्यांनी पाहिले पाण्यात क्षणेक, त्याचेच त्या कळाले मी राजहंस एक, मी राजहंस एक. मला सांगा, तुम्ही राजहंस आहात की नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे की नाही? मग राजहंसाने राजहंसासारखंच राहायचं ना राव. आपण आता राजहंसाप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे. ते राजहंस म्हणूनच आपण यापुढे मानाने, डौलाने, सन्मानाने जगायचं आहे आणि सामाजिक कार्यक्रमाला अग्रेसर राहायचं आहे. दुसरा बुद्धिबोध करण्यात येतो या ठिकाणी की तुम्ही सगळेजण राजकारणावर चर्चा करता. मला हे बऱ्याच वेळा पटत नाही. राजकारणाच्या ठिकाणी करा, परंतु समाजकारण आणि धर्मकारण या सगळ्याचा पाया आहे. तुम्ही बघितलेलं की कुठला तरी राजकारणी आणि कुठला तरी राजकीय पक्ष हा एकाच ठिकाणी एकाच भूमिकेत कायम राहिलेला आहे असं दिसलंय कधी? असं कधीच होत नाही, कारण राजकारण हे संधींचं कारण आहे. ते वारंवार बदलत असतं. बंधूंनो, समाजकारण बदलत नाही, समाजकारणाचे अजेंडे बदलत नाही, धर्मकारणाचे अजेंडे बदलत नाही. म्हणून आपण जेवढं धर्मकारण, जेवढं चांगुलपणा आपल्यामध्ये सामावून घेता येईल तेवढं करा. जेवढं समाजकारण करता येईल तेवढं समाजकारण करा. राजकारणामुळे आपलं फारसं अडत नाही, ते तुम्ही करत बसा. पण या प्रसंगी मी सांगतो की समाजकारण आणि धर्मकारण आपण मजबूत करा. आपल्या प्रगतीला कोणी रोखू शकणार नाही. आपण केवळ आपली प्रगतीच करणार नाही, तर माझा असा दावा आहे की आंबेडकरवादी समाजाला आणखी पुढची जबाबदारी पार पाडायची आहे, आणि ती म्हणजे स्वतःला समृद्ध व्हायचं आहे, समाजाला संपन्न करायचं आहे. आणि याचबरोबर हा जो देश भरकटत चाललेला आहे, देश भरकटण्याची चिन्हे आहेत, ह्या भरकटलेल्यांना पुन्हा वाटेवर आणायचं आहे. आणि या देशाला समृद्धीचा खरा मार्ग हा आंबेडकरवाद्यांना दाखवायचा आहे. बंधूंनो, खूप मोठी जबाबदारी आहे. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांची आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांची आरती गातो. ज्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात मी उजेड देतो. हे उजेड देण्याचं, हे उजेड पेरण्याचं कार्य मित्रांनो, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना डोळ्यात तेल घालून यापुढे करायचं आहे. याच बुलढाणा जिल्ह्याचे एक कवयित्री आहे, तिचं नाव विजयालक्ष्मी वानखेडे आहे. त्यांचं फेसबुकवरती एक कविता होती. त्यांनी असं म्हटलंय की जागा उशीर झाला, परीक्षेचा काळ आहे. जागा उशीर झाला, परीक्षेचा काळ आहे. डोळ्यात तेल घाला, परीक्षेचा काळ आहे. गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची, गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची. धोक्यात देश आला, परीक्षेचा काळ आहे. ते करती चर्चा नशांची आणि अफूंची, ते करती धर्मयुद्धे चर्चा आणि अफूंची. तू जाग संविधाना, परीक्षेचा काळ आहे. तू जाग संविधाना, परीक्षेचा काळ आहे. ही कविता इथल्या डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे यांची कविता आहे. ते मी फेसबुकवर पाहिली आणि पाठ करून टाकले. ही बुलढाणाकरांची, म्हणजे बुलढाण्यात चांगली माणसं आहेत की नाही, म्हणून बुलढाणाकरांनी वैचारिक, सामाजिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व यापुढे करावं. आणि आपण सगळे ते यापुढे कराल, सगळ्या क्षेत्रात पुढे जाल. जिथं जिथं तुम्हाला माझी गरज आहे. आपण जे ह्याचं नाव सांगितलं, हा भोंडचं, मी तेव्हा केंद्रीय मंत्र्यांकडे होतो तेव्हा मी तो विषय उचललेला होता. नंतर काय झालं मला माहिती नाही. त्यामध्ये मी लक्ष घालीन. आपण मला सांगा. खरंच सतीश पवार आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो. आणि एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. असेच कार्यक्रम घडून आणा, समाजाचं प्रबोधन करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने या आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने प्रेरित होऊन जीवनात काहीतरी यश संपादन केलेल्या या विचारपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या सर्व आदरणीय धम्म बांधवांना
माझा सप्रेम मानाचा जय भीम. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील समाज एकसंध नव्हता. तेव्हा देखील 4 धम्मपरिषदा झाल्या. या 4 धम्मपरिषदा होण्याला जवळपास 5 शतकांचा कालावधी लागला. तेव्हा बुद्धाचे विचार एका ठिकाणी येऊ शकले. त्यातही काही समाजविघातकांनी पंथ आणले. हीन यान, महायान, हा यान, तो यान, जी प्रथा आजही आपल्यात सुरू आहे. या प्रथेचं कंबरडं आपण मोडलं पाहिजेत. त्यासाठी या धम्मपरिषदांचं आयोजित होणं आवश्यक आहे. जसं सतीश पवार साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांचे विचार हे पुस्तकाऐवजी आपण डीजेवर शोधायला लागलो. माझे मार्गदर्शक सिद्धार्थ खरात सर यांनी देखील सांगितलं की समाज हा स्वाभिमानी आहे, खरं आहे. परंतु आज आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाहतो तर आज आपल्या समाजाला लोक ग्रँटेड घ्यायला लागले की हा समाज नोटांच्या जोरावर विकत घेता येतो. 4 घरात 4 माणसं उभे केले तर फोडता येतात. आपल्याच वार्डात आपलाच माणूस निवडून येत नाही, अशी आजची समाजाची परिस्थिती. यासाठी या परिषदांचं आयोजन होणं आवश्यक आहे. आपण एका ठिकाणी बसणं आवश्यक आहे आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपलं चुकतंय कुठं याचा विचार करणं आवश्यक आहे. जसा आपला समाज स्वाभिमानी आहे तसाच आपला समाज थोडा बहुत अहंकारी देखील आहे. हेही आपण तितकंच मान्य केलं पाहिजेत. आपल्याच समाजात, आपल्याच गावात, आपल्याच घरात एक माणूस पुढं गेला, त्याच्या पाठीमागे त्याच्याच घरातले 4 लोक उभे राहत नाहीत. ही देखील तेवढीच वास्तविकता आहे. आज जे लोक समाजकारणात, राजकारणात पुढे येतात, आपण त्यांना पर्याय निर्माण करतो, त्यांना साथ देत नाही. बाबासाहेबांचं देखील काही ठिकाणी 4 पावलं मागे येण्यात आपला समाजच कारणीभूत होता. कारण पाठिंबा नाही दिला, त्यांना पर्याय उभे केले आपण. आज त्यांच्या विचाराला जगात पर्याय नाही, मग आपण का पर्याय निर्माण करतो? म्हणून अशा धम्म परिषदांचं आयोजन होणं आवश्यक आहे. मी फार आणखी 2च मिनटं घेणार आहे. जसं वामन दादा म्हणतात की तुझ्या पाऊल खना भीमराया, तुझी पोरं पुसू लागली रे, तुझ्या वैराच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागली रे. आज मी डोंगरखंडाळा गावातून आलेलो आहे. ग्रामीण भागातली परिस्थिती किंवा आपल्या नगरातली परिस्थिती काय आहे याचा उहापोह करणं आवश्यक आहे. आज संध्याकाळी कष्ट करून जेव्हा आपला समाज घरी येतो तेव्हा अशी कुठली गल्ली नाही की जिथे व्यसनामुळे वाद होत नाही, भांडण होत नाही, 2 भावात भांडण आहे, बाप लेकात भांडण आहे. आजची तरुण पिढी कुणाचा मुलाहिजा ठेवायला तयार नाही. याचं कारण असं आहे की जुने लोक बघा, आजच्या धर्म परिषदेला देखील जुने लोक आलेले जास्त दिसतात. कारण त्यांनी समाजाचे हाल अपेक्षेचे चटके जास्त सोसलेले आहे. तरुण पिढीला बाबासाहेबांनी जे स्वातंत्र्य दिलं त्याची किंमत नाही, सगळं आयतं मिळालं आहे. गावागावात याचं मोल नाही. म्हणून तरुण वर्गांनी शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे. फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही. तर आजचा काळ नोकरीचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे चांगल्या कौशल्याकडे जाणं आवश्यक आहे. आज शहरीकरणाचं प्रमाण वाढलेलं असताना वेगवेगळ्या कौशल्याची गरज आहे. सगळ्यांनाच नोकरी मिळतील. खरा सर ज्या पद्धतीने मोठे सचिव झाले, मी डेप्टी कलेक्टर झालो, याचा अर्थ सगळ्या समाजातली सगळेच पोरं या पदावर पोचली तर आनंदच आहे. परंतु ज्याला जिथे मिळेल, संधी मिळेल, त्यानं त्या पदावर जाऊन समाजाची उंची वाढवण्याची गरज आहे. आजच्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे व्यसनाधीनता. कोणी बेधुंद सगळा कारभार सुरू आहे. गावठी असो, देशी असो, आपले लग्न, आपली जयंती दारूशिवाय निघतच नाही. आणि एखादा जाणकार माणूस, एखादा समाजाची धुरा सांभाळणारा माणूस जर 4 लोकांना सांगायला गेला तर पोरं त्याला कोपऱ्यात दाबतात, तुम्ही गप्प बसता, तुम्हाला काही समजतंय का? दुसरं बेरोजगारीकडे देखील आपल्या पोरांचं लक्ष नाही. आळस फार जडलेला आहे. मुळात आपला जो DNA आहे, आपल्या समाजाचा हा कष्टकरी DNA आहे. आपल्या समाज स्वाभिमानी आहे. कष्टातून चाकरी करून आपण पोट भरतो. परंतु आजची तरुण पिढी थोडा आळस
वाढलेला आहे, आळस आपल्याला झटकणं आवश्यक आहे. दुसरं असं की जिथे आपल्याला दोन गोष्टीचा फायदा नाही अशा लोकांच्या मागं फिरणं आपण बंद केलं पाहिजेत. कोणी माणूस गाडी घेऊन येतो, बसा गाडीवर, 2 झेंडे घ्या आणि चला आमच्या पाठीमागं. काय गरज आहे? आपल्याला साधन दिले बाबासाहेबांनी, पर्याय शिक्षण, त्या शिक्षणाच्या आधारावर आपण निश्चित उभं राहू शकतो. नंतर फोडा आणि राज्य करा ही जी नीती आहे राजकारणी लोकांची, याला आपण कुठेतरी मेक मारली पाहिजे. समजलं पाहिजे की काय सुरू आहे, कशा पद्धतीने आपल्याला खेळवल्या जात आहे, आपल्याला फोडलं जात आहे आणि 2 नोटांच्या भरोश्यावर आपले मतं विकत घेतल्या जातात. याचाही देखील समाजाने विचार करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब मला बाबासाहेबांच्या कार्याविषयी सांगावं वाटते की बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर आपल्या समाजातील मार्गक्रमण करण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांचं जास्त आहे. कारण व्यसनाधीनतेचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. कष्टकरी स्त्रियांमुळेच खरात साहेब घडू शकले, माझ्यासारखा माणूस घडू शकला. गावगाड्यात मात्र करून, मोलमजुरी करून, निंदन करून आज जर समाजातले 4 पोरं जर घडवले असतील तर माझ्या मते हे आपल्या समाजातल्या स्त्रियांनी घडवलेले आहेत. बाबासाहेबांचे खरे विचार आज देखील बचत गट असो, जयंती असो, बाबासाहेबांना जे अनुशासन आणि शिस्त दिली त्या शिस्तीत बाबासाहेबांचे विचार महिला मंडळी जास्त पद्धतीने पाळतात असं माझं मत आहे. हा विचार देखील आपण स्वीकारला पाहिजेत. शेवटी एवढंच सांगेल की आता भीम नाही, आता भीम नाही, तुझ्या चाकरीचे तुझे तूच पाहावे, तुझ्या भाकरीचे तुझे तूच पाहावे, आता कोणी पाहणार नाही. भाऊ भारताचा आता तूच व्हावे, भाऊ भारताचा आता तुझ व्हावे, समाजाचा नेता आता तूच व्हावे, तूच वाचवावी तुझी लोकशाही, कारण आता भीम नाही, आता भीम नाही. माझं असं मत आहे की असे धम्म परिषद, असे सामाजिक कार्यक्रम दरवर्षी घडले पाहिजेत. आपल्या विचारातील, आचारातील जे मतभेद आहे, जोपर्यंत संवाद घडणार नाही तोपर्यंत चांगलं काही होणार नाही. हा संवाद घडण्यासाठी आपल्या मतांचे जे दृष्टिकोन आहेत, जे विभेदन आहे, हे कमी करून एकत्र येण्यासाठी अशा धम्म परिषदा, असे सामाजिक कार्यक्रम नियमित होणं आवश्यक आहे. त्यामुळे आमचे मित्र सतीशजी पवार आणि त्यांची पूर्ण टीम आणि आदरणीय सर्व धर्म बांधव यांच्या अशा यशस्वी आयोजनाबद्दल मी त्यांचे मनपूर्ण अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, मी आपल्यातलाच आहे, तरीही बोलून सत्कार केला त्याबद्दल मी आपले हार्दिक आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद.